अहिल्यानगर जिल्ह्यातील गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा कलावंत मानधन सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य दशरथ नारायण धुमाळ यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांची भेट घेऊन त्यांना एक महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र शासनाच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जी सर्वसामान्यपणे वृद्ध कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाते, पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना सध्या दरमहा 5,000 रुपये मानधन दिले जाते। मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हे मानधन अपुरे ठरत असल्याचे धुमाळ यांनी निवेदनातून नमूद केले आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। पहिली मागणी, सध्याचे 5,000 रुपये मानधन वाढवून ते 10,000 रुपये करण्यात यावे। दुसरी मागणी, अहिल्यानगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यानं मानधनासाठीची निवड मर्यादा म्हणजेच इष्टांक किमान 500 इतका निश्चित करण्यात यावा। धुमाळ यांनी आमदार जगताप यांना विनंती केली की आगामी विधानसभा अधिवेशनात या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवाज उठवावा। आपल्या निवेदनात धुमाळ यांनी अधोरेखित केले की लोककलावंत हे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा जपण्याचे तसेच समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य करत असतात। सध्याच्या महागाईच्या काळात शासनाकडून मिळणारे मानधन तुटपुंजी असल्यानं शासनानं सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून मानधन वाढीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्यभरातील लोक कलावंतांकडून केली जात आहे। हिंदवी गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र या संस्थेचा एक प्रतिनिधी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे आणि लोक कलावंतांसाठी अनेक योजना त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी असं मी सांस्कृतिक मंत्री साहेब, अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांना निवेदन दिले आहे की लोक कलावंत हे काही आजचा नाही आहे। लोक कलावंत हा पारंपरिक पिढ्याने पिढ्या असा 5,000 वर्षापूर्वीचा लोक कलावंत याला पूर्ण ते असे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात भारत देशात फिरत असतात। शहर गाव तांडा वस्ती डोंगर अशा ठिकाणी जाऊन ते आपल्या संस्कृतीचं जतन करीत असतात। ते खऱ्या अर्थाने भारत देशाची संस्कृती जतन करणारे आणि रक्षण करणारे असे आपले लोक कलावंत यांना महाराष्ट्र शासनाने 10,000 रुपये मानधन करावे असे मी सरकारला सांगू इच्छितो आणि यांच्या मुलाबाळांचा विचार करून त्यांची उपजीविका ह्या धंद्यावर चालत आहे कलावंतांच्या ह्याच्यावर, परंतु त्यांचं वय 50च्या पुढं झाल्यानंतर त्यांना कुठलंही कला सादर करता येत नसती। त्या कारणाने त्यांना मानधन जास्तीत जास्त आज तरी 10,000 रुपये करावे असे मी रेणुका माता चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय। न्यूज एक्सप्रेस करिता अहिल्यानगरहून प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट।